नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्यांचा आढावा. भुसावळच्या हातनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले. धरणातून 59,718 क्युसेक पाण्याचा विसर्ग. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी कायम. 24 तासात 95 मिलीमीटर पावसाची नोंद. सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले. 30 सेंटीमीटरनं नदीपात्रात 3,257 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुण्याच्या भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण ओव्हरफ्लो. 15 ते 20 दिवसांच्या संततधार पावसानं धरण तुडुंब. पुण्याच्या मावळमधील पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार. एकूण 5,000 क्युसेक विसर्ग. पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या भोर तालुक्यात 15 दिवसांपासून पावसाची संततधार. नीरा देवघर धरण 94% भरलं. धरणातून 3,403 क्युसेकनं विसर्ग. वाशिमच्या मानोऱ्यातील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला गळती. 6 महिन्याआधीच बांधण्यात आली होती इमारत. इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह. जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात दरड कोसळली. दरड कोसळल्यानं रस्त्यावरील वाहतूक बंद. आंबे, हातवीज आणि पिंपरवाडी गावांचा संपर्क तुटला. खालापूर तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्या प्राथमिक सुविधांपासून वंचित. 2 गावांमध्ये रस्ताच नसल्यानं अंत्यसंस्कार करण्यासाठी कमरे एवढ्या पाण्यातून काढावा लागतोय मार्ग. दोरीच्या साहाय्यानं रहिवाशांचा प्रवास. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी चिचोली मार्गावरील पर्यायी रस्ता वाहून गेला. यावर्षी सलग दुसऱ्यांदा रस्ता वाहून गेल्यानं शेतकऱ्यांसह शाळेचे विद्यार्थी आणि ये-जा करणाऱ्या सर्वसामान्यांना फटका. जुलै महिना संपला तरी जळगाव जिल्ह्यातील 31 गावांना 38 टँकरनं पाणी पुरवठा. मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी समस्या कायम. कर्नाटकच्या लिंगनमक्की धरणाचं महाकाय रूप. दमदार पावसामुळे धरणात मोठा पाणीसाठा झाल्यानं फेसाळणाऱ्या धबधब्याचं आकर्षक दृश्य. शरद पवारांचा पुन्हा अजित पवारांना धक्का. प्रवीण माने उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती राहिलेल्या मानेंचा उद्या शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश. अकोल्यात अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या 3 आरोपींना पोलीस कोठडी. राजेश काळे आणि सचिन गवाळे, शेख निसार यांना पोलीस कोठडी तर 5 जणांना न्यायालयाकडून जामीन मंजूर. नागपूरच्या सावनेरमध्ये भाजप नेते आशिष देशमुखांच्या नेतृत्वात आंदोलन. नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणातील रकमेच्या वसुलीसाठी तहसील कार्यालयावर बैलगाडीसह मोर्चा तर सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघात आंदोलन. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे लोकसभेत पहिलंच इंग्रजी भाषेत भाषण. खेड्यातील माणूस म्हणून इंग्रजी जमणार नाही, अनेकांनी केली होती टीका. नांदेडच्या लोहा तालुक्यातील माळेगावमधून प्रकाश आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात. ठिकठिकाणी प्रकाश आंबेडकरांचं जोरदार स्वागत. नाशिकमध्ये महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्ह. ठाकरे गटाच्या परस्पर उमेदवारांच्या नावाचा ठराव करण्याला काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून आक्षेप. सांगलीच्या काँग्रेस भवन कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अनुराग ठाकूर यांच्या राहुल गांधींवरील वक्तव्याचा निषेध. इंदापूर तालुक्यातील बावडा गावामधील शाखा स्थापनेसंदर्भात मला कोणतीही कल्पना नव्हती. काही कार्यकर्त्यांची भावना असते. शाखा स्थापन केल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया. जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक संपन्न. राजू शेट्टी यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राजेश टोपेंच्या विरोधात निवडणूक लढवावी. बैठकीत ठराव मंजूर. मराठा आंदोलकांकडून मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न. सिल्लोड दौऱ्यावर असताना शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न. सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रोड शोच्या वेळी काळे झेंडे दाखवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. शिंदेंच्या रोड शो दरम्यान सत्तार विरोधकांकडून दाखवण्यात आले होते काळे झेंडे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून लाभार्थी महिलांना धनादेश वाटप. कार्यक्रमासाठी महिलांची प्रचंड झुंबड.
छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालील आदर्श सोसायटी आणि बँक घोटाळ्याचे शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। पैसे परत मिळवण्यासाठी विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये अभिजित पाटील यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। वाढदिवसाच्या दिवशी विधानभवनाची प्रतिकृती असलेला केक कापत दिले। विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत। खासदार अनिल बोंडेंच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या होर्डिंग्सवर बोंडेंचा हिंदू शेर असा उल्लेख। अमरावती शहरात बॅनरबाजी। वाशिम शहरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्घाटन केलेलं टेम्पल गार्डन अजूनही बंद अवस्थेत। टेम्पल गार्डन बरोबरच मोनोरेलची प्रचंड दुरवस्था। बाग आणि मोनोरेलसाठी 6,34 लाखांचा करण्यात आला होता खर्च। इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओव्हरफ्लो। आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते जलपूजन, तर धरणातून शहापूर शहराला पाणी पुरवठा करण्यास खोसकरांचा विरोध। जळगावात नामदेव महाराजांच्या 674व्या संजीवन सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणूक। महिलांकडून डीजेच्या तालावर फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा। सौदी अरेबियात झालेल्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये जळगावच्या देवेश भैयाने पटकावलं सुवर्ण पदक। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये 90 देशांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। जळगावमधील मंगळ ग्रह मंदिर आणि मुक्ताई मंदिराचा मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेत समावेश करण्याची विश्वासांसह भाविकांकडून मागणी। अमळनेरमध्ये स्वयंभू मूर्ती असलेलं जगातलं एकमेव मंगळ ग्रह मंदिर। धाराशिव जिल्ह्यातील गौरगाव भोगतय काळ्या पाण्याची शिक्षा। दारू कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे गावकरी आणि जनावरांचं आरोग्य धोक्यात। गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात मिसळतंय कारखान्याचं दूषित पाणी। बीडच्या अंबाजोगाईमधील स्वाईन फ्लू बाधित रुग्णाचा मृत्यू। 5 वर्षात स्वाईन फ्लूचा पहिला बळी। आरोग्य यंत्रणेकडून साकूरमध्ये सर्वेक्षण। वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करून ओला दुष्काळ जाहीर करावा। वर्धा सोशल फोरमकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। 6 महिन्याच्या बाळाने गेलेली श्वसननलिकेत अडकलेली काजळाची डबी अलगद काढण्यात यश। चंद्रपूरच्या डॉक्टर मनीष मुंदडा यांची किमया। बाळाचा श्वास सुरू झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला। अमरावतीत कोरोनाचे 6 पॉझिटिव्ह रुग्ण। 140 नमुन्यांपैकी 6 नमुने पॉझिटिव्ह। जिल्हा सामान्य रुग्णालयात 7 रोगाचे रुग्ण वाढले। चंद्रपुरातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाची दयनीय अवस्था। डेंग्यू रुग्ण झालेले निवासी डॉक्टर्स आणि त्यांचं वसतिगृह वाऱ्यावर। अधिष्ठाता कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील मांजरवाडीच्या देवजाळीत बिबट्या जेरबंद। बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आलं। बिबट्या जेरबंद झाल्यानं परिसरातील नागरिकांना दिलासा। इचलकरंजीतील शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीत वाहून गेलेल्या ट्रॅक्टरमधील 5 जणांना वाचवण्यात यश। अद्यापही एनडीआरएफच्या टीमकडून दोघांचा शोध सुरू। येवल्यात शिवसैनिकांकडून यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची मागणी। भंडारा जिल्ह्यातील रोहणा इंदुरखा रस्त्यावरील पुलाचा काही भाग पुरात वाहून गेला। पुलाच्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, ग्रामस्थांची मागणी। लालबाग परळमध्ये फेरीवाला विक्रेता संघाकडून उपोषण। महिन्याभरापासून फेरीवाल्यांना बसू दिलं जात नसल्यानं मराठी फेरीवाले आक्रमक।